क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले की जयंती के निमित्त चंद्रपुर के आजाद गार्डन में महात्मा ज्योतिबा फुले के पुतले पर उन्हें अभिवादन किया गया। इस मौके पर विधायक सुधीर मुनगंटीवार के साथ अनेक लोगों की मौजूदगी थी। क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुले इनके जयंती मौके पर चंद्रपुर के आजाद गार्डन में स्थित महात्मा ज्योतिबा फुले इनके पूर्णाकृति पुतले को अभिवादन किया गया। इस कार्यक्रम में पूर्व मंत्री और बल्लारपुर विधानसभा क्षेत्र के विधायक सुधीर मुनगंटीवार उपस्थित थे। भारतीय जनता युवा मोर्चा की ओर से यह अभिवादन कार्यक्रम आयोजित किया गया था। इस अवसर पर महात्मा फुले इनके पूर्णाकृति पुतले पर पुष्प अर्पण कर सभी ने अभिवादन किया। तो आइए सुनते इस अवसर पर विधायक सुधीर मुनगंटीवार ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा। महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज अभिवादन मानवंदना करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मी सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरणी अभिवादन करतो, साष्टांग दंडवत घालतो आणि त्यांचा जो विचार आहे त्या विचाराला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही सर्वजण करतो। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी मानवजातीवर प्रचंड उपकार केले। समता ममता बंधुत्वाचा नारा देत समाजाला एक आणण्याचं, अस्पृश्यता निर्मूलन व त्यासोबतच जातीपातीच्या बाहेर जाऊन समाजाला मानवधर्म हे शिकवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं। त्यांच्या सोबतीला क्रांतिज्योती आई सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाचा पाया रोवला। मी सौभाग्यशाली आहे की भारतरत्न देण्यासाठी विधानसभेत मी पुढाकार घेतला आणि आता केंद्र सरकारकडे विधानसभेने एकमताने ठराव केलेला आहे। यासोबतच या अगोदर सुद्धा पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आईचं नाव देण्याचा मी अशासकीय ठरावाच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि त्याला यश आलं। भिडेवाड्याचं स्मारकात रूपांतर व्हावं म्हणून मी अर्धा तास चर्चा उपस्थित केली आणि आता त्यालाही यश येताना दिसतंय। यासोबत महात्मा ज्योतिराव फुले यांचा वाडा याचं नूतनीकरण करण्याच्या कामासाठी मी अर्धा तास चर्चा उपस्थित केली आणि त्याचंही नूतनीकरण काही अंशी पूर्ण झालं आहे आणि काही पुन्हा पूर्ण व्हावं या दृष्टीने व्यवस्था होत आहे। नुकतंच श्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना महात्मा ज्योतिराव फुले यांचे वंशज गीताताई होगे यांच्यासोबत आम्ही जाऊन भेटलो आणि त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असतील, रस्त्याच्या दुरुस्ती असतील हेही करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आदेश दिले आहे। मला वाटतं की या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी आम्हा सर्वांना उपलब्ध झाली हे आमच्या सर्वांचं सौभाग्य आहे। सिटी वीकली प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।